पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावधन भुसारी कॉलनीतील प्रभाग क्रमांक 10 क मधून शिवसेनेच्या आशा सेविका मंगला सोनटक्के यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून आशा सेविका म्हणून कार्यरत असलेल्या मंगला सोनटक्के आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालक व मातांच्या आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत राहिल्या आहेत। तळागाळातील जनतेशी थेट संपर्क, प्रशासनाशी समन्वय साधण्याचा अनुभव ही त्यांची प्रमुख ताकद मानली जाते। स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, महिला व ज्येष्ठांचे प्रश्न यावर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। प्रभागातील महिलांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून सेवेच्या भावनेतूनच निवडणूक लढवत असल्याचं मंगला सोनटक्के यांनी स्पष्ट केलंय। प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी या भागातून शिवसेनेच्या वतीने शिंदे गट या मध्ये मंगलाताई तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, तर कसं पाहता या सगळ्या निवडणुकीमध्ये नेमकं कशी प्रचार यंत्रणा चालू आहे किंवा तुम्ही आशा सेविका म्हणून पण काम करताय, तर कसं या आशा सेविका आणि आता हे राजकारण किंवा आता नगरसेविका होण्यासाठी तुम्ही सगळं हे करताय, तर कसं पाहता? आता मी म्हणजे पहिली गोष्ट तर शिंदे साहेबांनी, नीलमताई यांना, सर्व वरिष्ठांना म्हणजे खूप आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्तीला आणि आशा कार्यकर्तीला ही संधी दिली। आणि शिंदे साहेबांनी, नीलमताई ह्या सतत त्यांनी महिलांसाठी काम करत असतात आणि शिंदे साहेबांचं काम बघून मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा महिलांना पाठिंबा आहे। तर माझं पण एक हे आहे, धैर्य आहे की मी आशा स्वयंसेविका काम करत असताना जेव्हा तळागाळात फिरते तेव्हा त्यांचे अनेक प्रश्न आहे महिलांचे, तर ते सातत्याने सोडवण्याचा मी प्रयत्न करणार। परंतु मला असं वाटतं की मी पक्षाच्या पाठबळाने त्यांचे बरेचसे मोठे मोठे प्रश्न मार्गी लावू शकते, त्यासाठी मी इथं आलेले आहे। आणि मला खूप छान वाटतंय की आज मला उमेदवारी मिळाली आहे आणि ह्या उमेदवारीतून जर मला विजय मिळाला, मी नगरसेविका झाले, तर महिलांचं अहोरात्र काम करीन आणि त्यांना पाठबळ देईन। माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ 500 बचत गट आहे, पण त्यांचं अजूनही सक्षमीकरण झालेलं नाही आहे आणि मी त्यांना शब्द देतेय की मी उद्या नगरसेवक जर झाले तर उमेदच्या माध्यमातून आपण त्यांना पाठबळ देणार आहोत। जसे की माझ्याकडे आता म्हणजे महिलांना उद्योग पण पाहिजे घर बसल्या, बऱ्याचशा महिला आहे, कामगार वर्ग आहे माझ्या प्रभागामध्ये, त्यांना काहीतरी उद्योग पाहिजे। तर आपण शौचालयाच्याही मध्ये मी मीडिया पुढे आणलं होतं की बरेचसे शौचालय हे बंद अवस्थेत आहे, त्याचा उपयोग होत नाहीये लोकांसाठी, तर तो उपयोग आपण सामाजिक हे सांस्कृतिक हॉल बनवून महिलांना तिथं उद्योगधंदे चालू करून देऊ। आपल्याला मुलींना लाठीकाठी क्लासेस चालू करता येईल, परिशिक्षण देता येईल, अभ्यासिका चालू करता येईल, असे अनेक स्वप्न आहे आणि तिथल्या महिलांनाही ते खरं गरजेचे आहे। म्हणून मला ह्या क्षेत्रात यायला आवडलं आणि मला त्यांचं ते काम पूर्ण करायचं आहे। म्हणून मी त्यांना विनंती करते, सगळ्या महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना, की मला 15 तारखेला सहकार्य करावं आणि बहुमताने निवडून द्यावं आणि तुमची सेवा करण्याची मला संधी द्यावं ही विनंती करते। मी प्रभाग क्रमांक 10 क मध्ये 5 नंबरला आहे, तर मला त्यांनी धनुष्य बाणावर या चिन्हाला बटन दाबून मला विजयी करावं ही विनंती करते सर्वांना। ताई, जर समाजकारणामध्ये जर तुम्ही आता आलाय किंवा सुरुवातीपासून समाजकारणामध्ये काम करताय, तर समाजकारण, राजकारण आणि हे सगळं पाहताय, तर या निमित्तानं जर तुमच्यासारख्या महिला या जो काही राजकारण आहे किंवा जे काही नगरसेविका म्हणून तुम्ही महानगरपालिकेत आलेत, तर प्रमुख कुठला मुद्दा असेल की त्या मुद्द्यावरती तुम्हाला काम करायला आवडेल किंवा इथला जो समस्या जी आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करणार? मला या क्षेत्रामध्ये आल्यावर मला सगळ्यात जास्त म्हणजे महिलांच्या याच्यावरती काम करायला आवडेल। मी पहिल्यापासून महिलांच्याच मुद्द्यांवरती आवाज उठवते। मी आशा संघटन पण पुण्यामध्ये केलेलं आहे आणि आज आशांसाठी पण खूप मोर्चे वगैरे, त्यांचे काही प्रलंबित काम असेल ते कॉर्पोरेशनला मोर्चे करून त्यांचे ते सॉल्व्ह केले आहे। आणि शिंदे साहेब पण सतत महिलांसाठी काम करत असतात आणि त्यांचं काम खरंच इतकं छान आहे शिंदे साहेबांचं। त्यांच्या कामाला बघून माझ्यासारखी सर्वसामान्य कार्यकर्ती नेत्यांसाठी मी इथं उभी राहिली आहे आणि मला साहेबांना जे विश्वास दाखवला आहे तो साकार करायचा आहे जनतेच्या माध्यमातून। पाहतोय की जर आशा सेविकाच्या माध्यमातून समाजामध्ये जर आशा सेविका जर आली तर समाजामध्ये नक्कीच परिवर्तनाची नांदी ठरू शकते किंवा एक समरस समाज किंवा सकारात्मक समाज निर्मिती होऊ शकते, असं ताईंकडनं जे काही आता बोललं जाते त्याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो। आणि येणाऱ्या काळामध्ये जर ताई सारखं नेतृत्व
पुणे महानगरपालिकेमध्ये गेलं तर नक्कीच या भागाचा जो काही सर्वांगीण विकास अपेक्षित आहे किंवा सर्वसामान्य जनतेपर्यंत जे विकासाची जे काही धुरा आहे किंवा विकास जो जाणं गरजेचं आहे तो या ताईंच्या माध्यमातून नक्कीच जाईल. विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे.